मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या दर्शनाची जी काही आपली वारी सुरू होती. आपण आधी तुळापूरला गेलो, त्याच्यानंतर वडुबुद्रुक या गावी आलो. या गावी आल्यानंतर इतिहासाचा जिथे शेवट होतो तो शेवट अतिशय रंजक झालेला आहे. म्हणजे रंजक यासाठी मी बोलतो आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यांनी देह ज्यावेळेला त्यागला, देह सोडला, त्याच्यानंतर औरंग्याने एक फरमान सोडलं होतं. ते अशा प्रकारे सोडलेलं की जर त्यांच्या शरीराचे तुकडे कोणी हात लावेल त्याचा आम्ही शिरच्छेद करू. आणि इतक्या सगळ्या परिस्थितीमध्ये देखील गोविंद महार या सरदारांनी, या मावळ्यांनी, छत्रपतींच्या त्या सगळ्या जीवाची पर्वा न करता संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा केले आणि या वडू या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यविधी करून या ठिकाणी आज समाधी देखील खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने बांधलेली आहे. माझ्यासोबत जे आहेत ते गोविंद महार यांच्या वंशजातलेच आहेत, वंशज आहेत ते. आमचं खरं तर सौभाग्य आहे सगळं मोठं की आज आम्ही त्यांच्या इतक्या महापुरुषांच्या, मोठ्या पुरुषांच्या वंशजांशी आम्ही बोलतो आहे, भेटतो आहे आणि त्यांच्यासोबत उभा राहण्यासोबत आम्ही आज उभा राहतो आहे. सगळ्यात अगोदर खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती. काय वाटतं ज्यावेळेला आपल्या वंशजांनी इतका मोठा पराक्रम करून ठेवलेला आहे? खरं तर इतक्या वाईट काळामध्ये देखील गोविंद महार यांनी हे सगळं संभाजी महाराजांचे शरीराचे तुकडे गोळा केले आणि त्यांचं, मी जसं सांगितलं की त्या ठिकाणी अंत्यविधी केला. काय वाटतं तुम्हाला हे सगळं वंशजांचे बघून? मी सांगू इच्छितो, मी पांडुरंग गायकवाड, मी गोविंद गोपाळ महार यांचा वंशज आहे. तर ह्यांनी जो मला प्रश्न विचारला का बा त्यावेळेस ज्यावेळेस औरंगजेबाने जे संभाजीराजांचे जे हाल केले आणि त्यांचे जे शरीराचे आवय तुकडे इकडे तिकडे टाकले होते, त्यावेळेस आत्ताचं नका तुम्ही डोळ्यासमोर आणू, त्यावेळेस ह्या गोविंद गोपाळ महार ह्यांनी कुणालाही न जुमानता त्यांच्या शरीराचे तुकडे सगळे एक जागी करून स्वतःच्या जागेत महारवाडा, ही बघा गोविंद गोपाळ महाराजांची समाधी ही महारवाड्यात आहे. असा पूर्ण महारवाडा आहे. गोविंद गोपाळ समर्थ संभाजी महाराजांची समाधी. तर हा माहेर संस्था, हा एवढं सर्व एक कमीत कमी 100-150 एकर जमीन आहे ही गोविंद गोपाळ महाराजांची. हे समाधी महारवाड्यातच आहे. आज पण तिथं जे संभाजीराजांचं समाधीच्या तिथं जे काम चालले, आनंदाची बातमी. पुढं हॉस्पिटल आहे, ते पण आनंदाची बातमी. पण जर एवढं सगळं असून ह्या माणसाने जर एवढं केलं असेल गोविंद गोपाळ महाराजांनी संभाजीराजांचं, तुम्ही त्यावेळेस अनुभवा, त्यावेळेस केलेलं आहे. आणि आज त्यांचीसुद्धा समाधी अशीच ओशाड पडलेली. तर माझं संपूर्ण थोडक्यात मी म्हणजे महार समाजाला सर्वांना आव्हान आहे, आपण महार म्हणून जर सर्व एकत्र जर राहिलो तर आपण कुठंतरी ही समाधी चांगल्या प्रकारे उभी करू. आणि जर तुम्ही कुणी साथ जर नाही दिली तर इथं आम्ही एक 5-6 घरे आणि त्याच्यात आमचं घर दीडवरती. त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांच्या डोळ्यावरती आमचं एक म्हणणं आहे, सगळ्यांनी ह्याचा पाठपुरावा करून ह्या समाधीच्या कामाच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. शासनाला आपण विनंती करतो आहे, शासन आपल्याकडे दुर्लक्ष करतं आहे. तर माझं काय म्हणणं आहे, नाही शासनाने केली ना तर प्रत्येक महारानी 1 रुपया दिला ना, 1 रुपया, तर करोडो रुपयाची समाधी तयार होईल. माझं एवढंच समाजाला एवढं सांगणं आहे का बा सर्वांनी, जसं आज छत्रपती संभाजी महाराजांचं आतमध्ये काम चालू आहे, आज देशभरातून अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात इथं आणि ते प्रश्न विचारतात का बाबा संभाजी महाराजांच्या तिकडं काम चालू आहे, तिकडे एवढं चांगली सगळी सुखसुविधा आहे, मग इकडं का नको? तर थोडक्यात हा जातीवाद केल्यागत वाटते आणि समाजाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. समाजाने येऊन पाठपुरावा करणं अत्यंत गरजेचं आहे. नाही, खरं तर तुम्ही म्हणालात की या ठिकाणी महार समाजाने एकत्र येऊन हे सगळं करायला पाहिजे. खरं तर ही महाराष्ट्रातील तमाम जनतेचं काम आहे. कारण ज्यांना आपण आराध्य दैवत मानतो ते आपले छत्रपती शंभूराजांच्या शरीराचे जर तुकडे कोणी गोळा केले असतील 1689 साल, म्हणजे काय आजचं तुम्ही 2024-25 पकडू नका, अत्यंत अंधारलेली रात्र होती व दिवस होता तो. म्हणजे औरंग्याच्याबद्दल बोलायची देखील कोणाची हिंमत नव्हती. अशा वाईट वेळेमध्ये यांनी संभाजीराजांचे तुकडे गोळा केले, त्यांनी अंत्यविधी केला, त्यांची समाधी देखील तयार झाली आज त्या ठिकाणी. परंतु ज्यांनी हे सगळं केलं, आज त्यांची समाधी या ठिकाणी अशा पद्धतीनं पडलेली आपण तुम्ही बघू शकता. फक्त एक पत्र्याचं मला वाटतं त्यांनी एक सावलीसाठीही केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त
या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुखसुविधा नाही आहे. इवन छत्रपती शंभूराजांच्या समाधीच्या समोर आमची तर अशी मागणी देखील असेल की त्या ठिकाणी एखादा बोर्ड लावा किंवा एखादा एक दिशाफलक लावा की या ठिकाणीच हे गोविंद महार आहेत, ज्यांनी छत्रपती शंभूराजांची त्यांना अंत्यविधी दिला सगळ्या आपल्या पद्धतीने, आणि त्यांची समाधी देखील या ठिकाणी अशा प्रकारचा एक दिशाफलक देखील त्या ठिकाणी लावला पाहिजे, जेणेकरून इथं येणाऱ्या प्रत्येक मावळ्यांना हे देखील समजलं पाहिजे की त्या वाईट काळामध्ये एक आपला छत्रपतींचा मावळा या ठिकाणी आज त्यांची समाधी आहे, ते छत्रपती शंभूराजांसोबत कायमपर्यंत राहिले. तुमची काय मागणी आहे आता सरकारकडे, काय मागणी आहे? माझी सरकारकडे हीच मागणी आहे का तुम्ही जेणेकरून असं आजूदुजपणा करायला नाही पाहिजे. कारण वडूतच आज 369 कोटीचं काहीतरी काम चालू आहे. तिथं पण संभाजीराजांची समाधी, तिथं पण काम चालू आहे. आज पुऱ्या देशातून, महाराष्ट्रातून या समाधीला लोक येतात. मग ही समाधी पाहिल्याच्यानंतर लोकांना थोडं वाईट वाटतं का, जेणेकरून का बाबा ही समाधी मग अशी का, ह्या माणसाने त्या काळात जर असं जर केलं नसतं तर मग सगळं जाग्यावर राहिलं असतं. आज ह्या माणसाने एवढं सगळं करून ह्या माणसाची समाधी असं असणं बरोबर वाटत नाही. तर मग जागेचा प्रॉब्लेम काय, आज केम हॉस्पिटलची एवढी महारवतनी जागा आहे, इथं केम हॉस्पिटल आहे, ह्या केम हॉस्पिटलची महारवतनी जागा आहे, ती पण गोविंद गोपाळ महाराजांचीच आहे. माझं कलेक्टर साहेबांना एक म्हणणं आहे, माझं एक सांगणं आहे, तुम्ही कलेक्टर आहात, तुम्ही ती कागदपत्र काढा, पूर्वी कुणाची जागा आहे ही सगळं पाहणी करा, आणि का मग ह्या माणसाच्या कामाला का मदत करू शकत नाही. आज पण ती आतमध्ये जेवढं काम चालू आहे ना, ती संपूर्ण ही महारवाड्याची जागा आहे. नसन तर कलेक्टर साहेबांनी त्याचे पेपर काढावं. बरं, हे काम चालू असताना आम्हाला थोडं विश्वासात पण नाही घेतलं, आम्हाला थोडं विचारणा पण नाही केलेली का तुम्ही ह्या समाधीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे बाबा, अशी आम्हाला थोडीफारही कल्पना दिली नाही. जागा वगैरे सगळ्या महारांच्या, आणि महारांना कुठल्याही प्रकारचं विश्वासात न घेता हे परस्पर यांच्या पद्धतीने कामं करतात. आता थोडक्यात खरा इतिहास यांचं लपवायचं काम चाललं आहे, हा खरा इतिहास आहे. आतमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या समोर एक बोर्ड आहे, लिंबाच्या झाडाखाली एक्झॅक्ट संभाजीराजांच्या समाधीच्या समोरच एक बोर्ड आहे. त्या बोर्डावरती पूर्वी गोविंद गोपाळ महार हे नाव होतं. त्यांनी 2015ला या गावातल्या लोकांनी त्या बोर्डावरचं नाव खोडलं आणि त्यांचं नाव टाकलं 2015ला. मला काय म्हणायचं, खरा इतिहास लपवायची गरज काय. जर हे नाव जर तुम्ही जर काढलं नसतं ना, तुम्हाला असं वाटतं का ह्या नावामुळं महार समाजाचा जास्त उदय व्हायला लागलेला आहे, म्हणून त्यांनी ते जाणून बुजून ह्या गावकऱ्यांनी ते नाव काढलेलं आहे. आणि नसन तर आमच्याकडं जुन्या बोर्डाचे फोटो आहेत, पुरावे आहेत, आणि नवीन बोर्डाचे पण फोटो आहेत. याच्यात खरं काय आणि खोटं काय हे सगळ्या समाजाने किंवा सरकारने किंवा शासनाने याचा विचार करून आज भीमा कोरेगाव चौकशी आयोग नेमलेला आहे. वडूपासून त्याची सुरुवात आहे. तर त्या आयोगाने पण तो बोर्ड चेक करायला पाहिजे बा, पूर्वी कुणाचं नाव होतं आणि आत्ता एक खोडून हे दुसरं नाव का टाकलं, ह्याची चौकशी झाली पाहिजे. आता या ठिकाणी शंभूराजांची जयंती असेल किंवा शासकीय काय कार्यक्रम असतील त्यावेळेला आपल्याला आमंत्रण दिलं जातं? नाही, आमचं गाव 100% जातीवादी, ते आम्हाला कुठल्याही प्रकारचं विश्वासात घेत नाही. आमच्या संगती चांगलं वागत पण नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गपचित सगळं काय करतात आम्हाला कळून पण देत नाही. आणि 2018च्या दंगलीपासून तर आम्हाला थोडंसं वाळीतच टाकलेलं आहे, म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रकारचं ते कळून देत नाही. आता एवढं संभाजी महाराजांच्या समाधीचं समोर काम चाललं आहे, आनंद आहे, राजांसाठी आहे ना, आपण सगळं काय देऊ शकतो, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं विश्वासात घेत नाही. आम्हाला त्याचं वाईट वाटतं. जागा आज हे ज्या गावातली तुम्हाला संपूर्ण जागा दिसते ना, ही ग्रामपंचायतपासनं तर संभाजी समाधीच्या पाठीमागणं म्हणजे रोड आहे, आपटी रोड, तिथून तो माहेर संस्था ते नदी, ही सगळा महारवाडा आहे, सगळी महारांची जागा आहे. ह्यांची कामं बिमं सगळी इथंच करते, ती काय आसन नसन, पण कुठल्याही महाराला ती विश्वासात घेत नाही. कारण कसं असतं, आमची एकतर 5-6 घरं आहे आणि पूर्ण गाव मराठ्यांचं आहे, त्याच्यामुळं इथं आमच्यावर बराच वेळा अन्याय होतो. लांब कशाला, आता बघा इथं ह्याच ठिकाणी समोर बघा संडासची टाकी आहे, ते हिरवं दिसतंय ना, तिथं सगळं संडासचं पाणी येतंय, संपूर्ण संडासचं पाणी येतंय, तरी कुणाचंही लक्ष नाही. इथं समाधी
ह्या ठिकाणी, तरी तिथं ती दुरुस्त केलेली जात नाही. नाही बघा, हे छत्रपती शंभूराजांची ज्या ठिकाणी समाधी आहे आणि आपण आदराने त्या ठिकाणी त्यांचं दर्शन करण्यासाठी येतो. तुळापूर असेल त्या ठिकाणी दर्शन करण्यासाठी जातो, परंतु त्यांची समाधी ज्या गावामध्ये आणि त्यांची समाधी खरं तर आज ज्या ठिकाणी असण्याचं एकमेव कारण म्हणजे हे आपल्या पाठीशी असलेले समाधी ज्यांची, ते आपले गोविंद महार आणि यांचे वंशज, ह्यांच्यासोबत हा दुजाभाव करण्याचा जो काही हा सगळा प्रकार आहे, हा अतिशय केविलवाना प्रकार आहे असं एकंदरीत ह्या सगळ्या याच्यावरून दिसते. आणि मी थोडक्यात तुम्हाला गोविंद महार यांचा एक इतिहास सांगणार आहे. थोडक्यामध्ये गणपत महार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार होते. त्यांच्या सैन्यामध्ये मोठं त्यांच्याकडे जबाबदारी होती. आणि ज्यावेळेला रायगडाचं काम सुरू होतं त्यावेळेला हिरोजी इंदलकरांनी गणपत महार यांना त्यांच्याकडे असणारी ताकद, त्यांच्याकडे असणारे सगळे कौशल्य हे बघून हवालदार ही पदवी दिली होती आणि मुकादम म्हणून ते रायगड किल्ल्याचं काम बघत होते. तेच काम सुरू असताना एक वेळेला छत्रपती शिवाजी महाराज कामाची पाहणी करण्यासाठी आले होते आणि यावेळेला गणपत महार यांच्यासोबत असलेले हे गोविंद महार अतिशय प्रचंड ताकदीचे म्हणजे शरीरसृष्टी असलेले त्यांच्याकडे नजर गेली हिरोजी इंदलकरांची. आणि हिरोजींना गणपत महार यांनी विनंती केली की स्वराज्याच्या कामासाठी, सेवेसाठी जर आमच्या गोविंदरावांची जर मदत लागली तर नक्की सांगा, आमचे गोविंदराव तयार असतील. आणि ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती आलेले पाहणी करण्यासाठी त्यावेळेला हिरोजी इंदलकरांनी त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला की गोविंद महार यांना आपल्या स्वराज्यासाठी, सेवेसाठी रुजू करून घ्यावं. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विश्वासात घेतलं, त्यांना आपल्या स्वराज्यामध्ये सेवेकरी म्हणून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये त्यांना मोठी पदवी देखील दिली. आणि पुढं जाऊन ते छत्रपती संभाजी महाराज आणि गोविंदराव महाराज अत्यंत जवळचे मित्र झाले होते. त्यांनी अनेक लढाया देखील सोबत केल्या होत्या आणि त्यांची ही लढाई छत्रपती शंभूराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत होती. त्याच्यानंतर देखील त्यांची मैत्री होती. खरं तर वाईट वाटतं एका गोष्टींचं की इतकी महान थोर लोक आपल्या ह्या भूमीमध्ये जन्माला आली आणि ही भूमी इतकी म्हणजे पावन पवित्र आहे. अशा सगळ्या महार थोर पुरुषांची किंमत खरं तर राज्य सरकारला समजली पाहिजे, आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला समजली पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं शंभूराजांची आमची त्या ठिकाणी समाधी आहे, त्या ठिकाणी स्मारक आहे, बघून आमचा जेवढा ऊर भरून येतो तितकंच येणाऱ्या काळामध्ये गोविंद महार यांची ही समाधी बघून देखील ऊर भरून आला पाहिजे. असं काहीतरी कार्य राज्य शासनाने केलं पाहिजे किंवा इतक्या साऱ्या संघटना आहेत यांनी करावं, अशी देखील आमची एक कळकळीची हात जोडून सगळ्यांना विनंती राहील. त्यांचे वंशज आमच्यासोबत बोलले. खूप खूप धन्यवाद, वेळ काढून आमच्यासाठी आला या ठिकाणी. मनापासून धन्यवाद.